पेठ नगरी अंधारात असताना मी सकाळ सकाळी मित्रांनो आवरून नाशिककडे जाण्यासाठी निघालो. ही नाशिकची हिरकणी बस पहिल्यांदा पेठला बघितली. नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. इकडे आम्ही दोघे आवरून आलो असताना या दोघीही ताईंचा इथं पत्ता नव्हता. दोन्हीही ताई आवरून आल्यानंतर लगेच आम्हाला नाशिकला जाण्यासाठी नाशिकची बस मिळाली. मग त्या बसमध्ये बसून निघालो मित्रांनो नाशिककडे. इकडे खिडकीतून बघितले तर सुंदर असे धुकटे पडलेले होते. जणू आकाशातील ढग हे जमिनीवरती अवतरले असे वाटत होते. जणू काश्मीरमध्येच आलोय असे वाटत होते मित्रांनो. आणि ते धुकटे सुंदर असे दिसत होते. इकडे सावळ घाटातील सुंदर अशी हिरवळाई मनाला प्रसन्न करत होती आणि सुंदर पण दिसत होती. नंतर पुढे आल्यानंतर सर्वत्र गाड्या लावलेल्या होत्या मित्रांनो मोठमोठाल्या. इकडे पुढे आल्यानंतर मित्रांनो जणू हे डोंगर दोघे भाऊच आहेत असे वाटते. दोघांची हाईट सारखीच होती. नंतर थोड्याच वेळात मित्रांनो आम्ही पंचवटी कॉलेजला पोहोचलो. मित्रांनो तेथे आमची आविष्कार स्पर्धा आयोजित केली होती. सर्वात आधी आम्हीच पोहोचलो होतो. गर्दी नव्हती, पण थोड्याच वेळात मित्रांनो तेथे गर्दी झाली. आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं आणि नाश्ता करायला गेलो. नाश्ता करून घेतला मित्रांनो हे कॉलेज खूप मोठे आहे आणि सुंदर पण आहे. नंतर मग इकडे सर्वत्र ज्यांच्या त्यांच्या प्रोजेक्टचे बॅनर लावत होते. मला या दोघा मित्रांनी खूप सारी मदत केली मित्रांनो बॅनर लावायला. ते पण त्यांचे बॅनर लावत होते. आणि या क्लासरूममध्ये आमची आविष्कार स्पर्धा होणार होती. मित्रांनो परीक्षक यायला वेळ होता, त्यामुळे मित्रांनो खाली गेलो आणि जेवण करायला निघालो मित्रांनो. इकडे पाहू शकता सर्वत्र प्रोजेक्ट लावलेले होते. इकडे आल्यानंतर खूप सारी लाईन होती मित्रांनो जेवण करण्यासाठी. मग मित्रांनो नंबर लावला आणि जेवण करून घेतले. इकडे या झाडाला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. इकडे एका मित्राचे आविष्कार परीक्षण करण्यासाठी आलेले होते. माझ्या प्रोजेक्टचे परीक्षण झाल्यानंतर ह्या दोघी दीदी आणि सर त्याचबरोबर माझा मित्र सोबत खाली आलो. नंतर मग या दोघी दीदी म्हणत होत्या आम्हाला काहीतरी दादा खायला घेऊन दे. मग समोसा घेऊन दिला. नंतर मग पेठ फाट्यावरती आलो तर तेथे बसचा पत्ता नव्हता. मग थोड्याच वेळाने आम्हाला मित्रांनो ही बस भेटली पेठला जाण्यासाठी. पण खूप गर्दी होती, त्यामुळे बसायला पण सीट मिळाली नाही मित्रांनो. खूप अवस्था झाली आमची. येता येता हा सुंदर नजारा पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे होता. येता येता आम्हाला खूप अंधार पडला मित्रांनो पेठला.